स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मन आस्था पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. असं आपण गुरुचरित्रामध्ये शेवटच्या पानावर असं म्हटलं आहे की तुमचं मन जर पवित्र असेल तर तुम्ही सदा सर्व काळ गुरुचरित्र हे वाचू शकता. गुरुचरित्र वाचताना सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी खूप साधे आणि सोपे नियम हे बनवले आहेत. त्यामुळे आपण जास्त अवघडात जाण्याची काही गरज नाही. फक्त आपल्याला गुरुचरित्र वाचताना आपल्या सद्गुरूंनी फक्त 3 नियम बनवले आहेत. ते म्हणजे परान्न खायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि आपण गुरुचरित्र पारायण करायचं. हे फक्त 2च नियम आहेत. जास्त नियम आणि मांसाहार हा 3रा नियम आहे. फक्त 3च नियम आपल्याला सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी गुरुचरित्र पारायणात सांगितले आहे. आणि आपण गुरुचरित्राचे शेवटचं पान तर तुम्ही बघितलंच असेल की मन आस्था पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. तुमचे मन जर पवित्र असेल तर तुम्ही कधीही गुरुचरित्र वाचू शकता. परंतु तुमचं मन जर निर्मळ नसेल तर तुम्ही कितीही नियम जे सांगतात ना आता ते केले ना तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आपल्याला शुद्ध मनाने गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. बघा, 9 एप्रिल ते 15 एप्रिल आपल्याला या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे. आणि आपण आपल्या केंद्रामध्ये सामुदायिक गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकतो. याने सुद्धा आपल्याला खूप असा रिझल्ट भेटतो. कारण आपण आपल्या घरी फक्त एकच पारायण करू शकतो, पण मंदिरात जेवढे सेवेकरी बसल्यात तेवढ्या पारायणाचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे सामुदायिक पद्धतीने जर आपण सेवा केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो. परंतु तुम्ही कामावर असताल, काही अडचण असेल तर तुम्ही एकट्याने सुद्धा घरी आपण गुरुचरित्र पारायण हे करू शकता. तर बघा, आपल्याला काय करायचे, संपूर्ण पारायण हे करायचे. आज आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो ना तर सगळ्यांना नियम अटी हे आता सांगितले 3 नियम आहेत ते सगळ्याला पाळायचेच असतात. ते नियम पाळूनच आपल्याला श्री गुरु ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं असतं. काही जण नवीन असतात, ते पारायण करत असतात, त्यामुळं त्यांना कसं थोडी भीती वाटते. कारण कुणीतरी त्यांना अगोदर सांगितलं असतं की खूप नियम आहेत बाबा, तुझ्याच्याने होईल का. मग त्या माणसाला पारायण करायच्या अगोदरच कसं वाटतं की एखादा नियम चुकला तर माझ्याकडून एखादा नियम चुकला मग देव आपल्याला शिक्षा करेल का, असं त्याला वाटत असतं. त्यामुळं असं काही वाटून देऊ नका. कारण गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे, तुमच्या मनात असेल तर तुम्ही नक्कीच गुरुचरित्र पारायण करू शकता. त्याला कुठलेही आणि कितीही खडतर असे नियम नाहीत, हे लक्षात ठेवा. 7 दिवसामध्ये या पारायण आपल्याला करायचं असतं. तर या 7 दिवसाच्या पारायणाच्या काळात जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त होण्यासाठी, म्हणजे ते आपल्याला चुकीला काहीतरी असतं ना पर्याय, म्हणून आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम असतं ना, त्याची एक छोटी पुस्तक असतं, ते तुम्हाला केंद्रात भेटून जाईल. ते आपल्याला नंतर संध्याकाळी वाचायचं असतं. आणि तुम्हाला जर खरंच तुम्ही ऑफिसमधून येत असताल आणि तुम्हाला खूप लोड असेल तर आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम असतं ना, त्यातले सहस्त्रनामावली सोडून आपल्याला पूर्ण ते पुस्तक वाचायचं असतं. परंतु तुम्हाला ते जर जमत नसेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये आपल्याला ओम नमो अनंताय हा विष्णूंचा मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही 11 वेळा म्हटला तरीही चालेल. कारण सर्व आपलं पाठ कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला संध्याकाळी हा मंत्र म्हणायचा आहे, दुपारीही नाही म्हणायचा. कारण आपलं पूर्ण झाल्यावर आपल्या हातून काहीतरी नकळत दुपारी काळात त्या म्हणजे एका दिवसाच्या काहीतरी चुका होतात त्या सप्ताह काळात, म्हणून आपण ते माफी मागण्यासाठी ते विष्णू सहस्त्रनाम हे वाचित असतो. हे लक्षात ठेवा. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळून जाईल. तुम्ही केंद्रात घ्या किंवा बाहेर जरी कुठे भेटलात ना, तुम्हाला एखाद्या स्टोअरमध्ये आपण पूजेचं साहित्य असतं तिथेसुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल. कारण कसं, गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर हे आपल्याला पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. त्यामुळं तुम्हाला हे वाचायचे. आणि 6 दिवस तुम्ही विष्णूंचा मंत्र म्हणू शकता. नंतर श्री विष्णू मंत्र आहे बघा नित्यसेवेत, ते म्हणा. 7व्या दिवशी 1 दिवस तरी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे नंतर वाचू शकता. असं पण करू शकता. आता श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण घरामध्ये करतो किंवा सामुदायिक पद्धतीनं करतो तर खूप लोक नवीन असतात, त्यांना नियम माहीत नसतात. अगोदरच सांगितले. काही जण काय म्हणतात, एकच धान्य खावं, कांदा लसूण विरहित भाजी खावी, गादीवर झोपायचं नाही, बसायचं नाही, तर असे कडकडीत नियम आपल्याला सांगतात. तर आपल्याला अगोदरच सांगितले असले कुठलेही नियम पाळायचे नाही. तर आपल्याला काय करायचे, मासिक धर्म, सूतक, विटाळ यामध्ये आपल्याला हे ग्रंथ वाचायचे नसतात. तसेच ब्रह्मचर्य
किंवा मांसाहार हे सुद्धा आपल्याला करायचं नसतं. हे साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे असतात या पारायण काळामध्ये. त्यामुळे तुम्ही हे 3 नियम पाळून नक्कीच पारायण करण्याचा प्रयत्न करा. कारण वर्षातून केंद्रामध्ये 2च पारायण होतात. एक म्हणजे श्री दत्त जयंतीला, श्री गुरूंच्या जयंतीला, आणि दुसरं म्हणजे ही स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीला. तर या 2 पारायणाचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे. कारण आता सर्वांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे या सुट्ट्याच्या वेळेस तुम्ही पारायण आवर्जून करा. कारण पारायण केल्यानं तुमच्या आयुष्यातील खूप अशा काही घटना असतात त्या कमी होतात. पारायणाचं गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो. त्यामुळं तुम्ही पारायण करा आणि पारायणाचं फळ नक्कीच मिळणार आहे. बघा, जे काही दोष असतात ना ते पारायण केल्याने कमी होतात. परमपूज्य गुरु माऊली आपल्याला म्हणतात की श्री गुरुचरित्र हे काही मूळ ग्रंथ नाही, तर ते दिंडोरी प्रणीत प्रकाशनाद्वारे एक ग्रंथ आपल्या हातात दिलाय, जो प्रत्येक महिलेला, मुलीला, कुमारिकांना वाचता येण्यासारखा हा ग्रंथ आहे. त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला तुम्ही सहज महिला हे वाचू शकता. त्यांची सोय आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींनी मोरेदादांनी करून दिली. त्यामुळे काळजी घेण्यासारखं काही नाही, हे लक्षात ठेवा. पारायण काळात नक्कीच मनुष्यासाठी त्यांनी हे छोटे आणि सोपे नियम बनवलेत. त्यामुळे तुम्ही सेवा करा आणि मेवा मिळवा. रोज रात्री जर तुमचं पारायण चालू होईल, म्हणजे 7 दिवस तुम्हाला झोपण्याच्या अगोदर विष्णू सहस्त्रनाम सांगितले ते तेवढं तुम्हाला वाचायचं आहे, पारायण करायचे. पारायण 7 दिवसाचं असतं. केंद्रात तुम्ही पारायण करू शकता. आणि आपल्याला पारायणमध्ये काय करायचं, 12 ते 12:30 ही वेळ आपल्याला गुरुचरित्रांच्या म्हणजे श्री दत्त गुरूंच्या भिक्षेची वेळ असते. म्हणून 12 ते 12:30 यावेळेस आपल्याला हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं नाही, म्हणजे ते वाचन करायचं नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही बाकी ते 12 ते 12:30 हा टाईम सोडून तुम्ही कधीही त्या राहिलेल्या वेळेमध्ये हे पारायण करू शकता. आणि तुम्ही जर घरी जर पारायण करत असाल तर 7व्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आपल्याला त्यांचं सप्ताहाचं आपल्याला विसर्जन म्हणजे काय उद्यापन इथं आपण तुम्ही एक सवासीन स्त्री बोलून सुद्धा गोडधोड करून करू शकता. महाराजांना काय आवडतं ते पदार्थांचं नैवेद्य दाखवून तुम्ही पारायणाचं उद्यापन करू शकता. अशा प्रकारे 7 दिवसामध्ये आपण ह्या सेवा करा. कुणालाही त्रास देऊ नका. या 7 दिवसामध्ये नामस्मरण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा तुम्ही या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण चालू करा. या 7 दिवसामध्ये तुम्ही कोणालाही त्रास देऊ नका. कुठल्याही गोष्टीची तुम्ही चिडचिड करू नका, कुणावर रागवू नका, कुणावर अभद्र बोलू नका. फक्त आपलं सर्व लक्ष नामस्मरणाकडे असलं पाहिजे. कारण या 7 दिवसामध्ये आपल्याला आपली परीक्षा असते की आपला राग आपल्यावर कंट्रोल होते का, आपण कोणाला शब्द बोलतो का, घराचं वातावरण कसं आहे, हे या 7 दिवसामध्ये खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण आपण कसं करतो, इतरांना शिव्या देतो आणि इकडे देवदेव करतो, असं काही म्हणजे ह्याचं काहीच महत्त्व नाही. त्यामुळं आपलं मन पवित्र असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं वाचन करायचं आहे म्हणून उगा घाईघाईत तुम्ही वाचू नका. कारण प्रत्येक शब्द एक ओळी असते, त्याचा अर्थ आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं गुरुचरित्र पारायण करताना शब्द न शब्द, ती ओळ न ओळ आपण वाचली पाहिजे. त्याचे उच्चार स्पष्ट पाहिजे, न चुकता योग्य उच्चार करा. कारण एखाद्या गोष्टीचा जर तुम्ही उच्चार चुकीचा केला तर त्याचा अर्थसुद्धा वेगळा होतो ना. त्यामुळं उच्चार स्पष्ट करा, हळू वाचा, आपल्याला समजेल अशा भाषेत तुम्ही वाचा. उगाच वाचायचे म्हणून वाचू नका, हे लक्षात ठेवा. आणि आपण हे 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करा. यामुळे कुठले दोष लागत नाहीत, हे लक्षात ठेवा. तुमच्या घरात जर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा काही इतर कारणे असतील तर आपण गुरुचरित्र पारायण केल्यामुळं त्याचं फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे या 7 दिवसामध्ये खाण्यापिण्याच्या चुका काय असतील त्या करू नका. त्यामुळे सुद्धा दोष लागतात. आपल्या घरचेच हे 7 दिवसामध्ये खा, बाहेरचे खाऊ नका. आणि जर तुम्ही खरंच बाहेरला मेसला असताल तर पैसे देऊन बाहेरचं खा, असं आपण केंद्रामधले आपले काका सांगत असतात. त्यामुळे या गोष्टी पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि 7 दिवसाच्या पारायणामध्ये भाग घ्या. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही ते पारायण सोडून तुम्ही केंद्रात ज्या काही सेवा असतात त्या सेवेमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सप्ताह काळामध्ये तुम्ही स्वामींची कुठली ना कुठली सेवा नक्कीच करा. या सप्ताह काळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण तरी नक्कीच करा. ते जमत नसेल तर श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पाठ करा. तुम्हाला खूप ऑप्शन आहेत.
तुम्ही त्या ऑप्शनमध्ये एखादा ऑप्शन नियम म्हणजे निवडू शकता. असं आपल्याला महाराजांनी खूप ऑप्शन दिलेत. तुम्हाला काही नाही जमलं तर तुम्ही 24 तास नुसतं नामस्मरण तरी करू शकता ना. त्याला कुठलेही बंधन नाही. त्यामुळे सेवा करा आणि मेवा मिळवा असं महाराज सांगतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही सेवा करा आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.